गावची यात्रा म्हणजे धिंगाणाच असतो लय. ही गावची यात्रेला बाहेरचे लोक लय येतात, कर्नाटक बँगलोर त्या साईडचे येतात. ही गावची यात्रा खूप काही असते, DJ असतात, भिंगार असतात, किंवा कावड असतात, 2-3 कावड असतात त्या गावातल्या. आणि हे आम्ही दोघंजण मग नाचत नाचत लाल भडक झालतो तोंड. तेवढ्या दाद्या दिसला मला. दाद्या मला काका मला यायचे तुमच्या संग, म्हणून मी दाद्याला घेऊन पुढं आलो. त्या DJवाल्याने लयच आवाज वाढला म्हणून आम्ही लांब सरलो काय दाद्याला म्हणलं आपण लांबच बरे, कारण लयच आवाज सोडला होता त्या DJवाल्याने. कान बार हे झालं ते. दाद्याला लय भारी वाटत होतं. दाद्याला नाचा वाटत होतं. थोडंसं नाचवलं पण दाद्याचा काही व्हिडिओ काढला नाही. ही अशी वाशीची कावड असते आणि इकडे लोक अशी लाल भडक झाली असतात गुलाल्याने. बघा ह्या 2 कावडी संगच नाचवतात, त्या संगच नाचवतात, मजा येते. लय धिंगाणा असतो गावाकडे पैशाचं काय लय. आणि सूर्यास्त असताना म्हणजे सूर्यजवळ आहे तोवरच कावड इशीच्या बाहेर तिथं जाऊन ठेवावं लागते, कारण आम्हाला परत उद्या दुसऱ्या दिवशी कावड सोनारीला पोचवायची असते. काळभैरवनाथाची कावड आहे, तर मग तिथं मोठी यात्रा असते. ही आमची गावातली ही झाली की दुसऱ्या दिवशी ती असते. आता ही कावड आम्हाला सूर्यास्त होऊस तर तिथं ठेवायची असते. आता जिथं ठेवतात का तिथं ही आई मिळाले आमचे 2 मित्र खास. काही कचाकच तोंडाने नारळ सोलते ठाकू. हे नाचायला चालू केला, गांबड्या लय नाचतो निसतात, पण दातांनी नारळ सोलला ना आम्ही फोडला, नारळ बिरळ खाल्ला. ह्या आमचा वर्ग मित्र. परत आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ काढला आणि म्हणलं चला आता आमच्या इथून झाला कार्यक्रम. आता आम्ही ठेवली कावड बिवड. मग मग आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी रानात गेल्यानंतर ही आमच्या गायपाशी मग खायला प्यायला. मग सोनारीत गेल्यानंतर हे आम्ही सगळेजण आमची फॅमिली बसली होती. हे आमच्या बायको वाटत होतं रथ चालला चला करीत होती. तरी पण म्हणलं नको, चल आपण सगळेजण जाऊया. मग तिकडून आल्यानंतर काय तिथंच आमच्या गायसमोर असं दर्शन भेटायला लय महत्त्वाची गोष्ट आहे. गावरान गाय आजकाल भेटत नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे गावरान गाय ज्याच्या बी घरी आहे त्याच्या घरी पैसा पाणी धन दौलत लय असते. आणि हे दाद्याने बाजारात आणली बॅग, त्याच्या वजापेक्षा जास्त बोजा भरून आला. मला जायचं पुण्याला कामशेटला. मग काय आता मी तर काल गुलालाने लाल भडक होऊन आलतो. मला आकाने दिलं 500 रुपये. म्हणले जर 500 रुपये तोरण बिरण लावून हे ते कर. मी 100 रुपये 150 रुपयातच भागवलं, बाकीचं पैसे ठेवले. मग काय आता तिथून पुढं आम्ही मग बायको तयारी जायचे, बाजारात फिरायला जायचं. खूप लय मोठी यात्रा असते तिथली. यात्रा काय जोरात असते. त्याच्यामुळे मग ह्या काही गोट बीट घेतली आणि खरेदी बिर्दी केली. दाद्याचे आरूचे भरपूर खायला बियाला आणलं. हे फाउंडेशन आणलं होतं. ही मावस भाव आलता. मावस भाव आपला बसला होता एक साईडला, चालला होता. हे मेहण्या भाचा, हा टुपीवाला भाचा, ही भाची आणि ही आमची बायको. आम्ही सगळेजण एकत्र बसलो. आता जायच्या दारात गावाकडे निघालो आम्ही. बाय.